जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासापुरी येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची बिनविरोध निवड। 100हून अधिक पालकांच्या उपस्थितीत लोकशाही पद्धतीने निवड प्रक्रिया उत्साहात संपन्न। पाथरी प्रतिनिधी पांडुरंग कोल्हे यांच्याकडून विशेष वृत्तांत। दिनांक 24 ऑगस्ट 2026 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासापुरी येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया आज पालक सभेच्या माध्यमातून उत्साहपूर्ण व शांततामय वातावरणात पार पडली। या सभेस 100हून अधिक पालकांची उपस्थिती होती। पालक सभेतील ज्येष्ठ सदस्यांची सभाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। त्यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून निवड प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली। RTE ॲक्ट 2009 व लागू नियमांनुसार लोकशाही पद्धतीने शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली। त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली। अध्यक्षपदी सौ. यशोदा बळीराम नवघरे तर उपाध्यक्षपदी सौ. सुमया सलाम शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली। तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या शैक्षणिक समितीवर केशव रंगनाथ आरडे तर पायाभूत समितीवर सौ. मनीषा रामराव नवघरे यांची निवड करण्यात आली। नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थित पालक व शिक्षकवृंदाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले। संपूर्ण निवड प्रक्रिया पारदर्शक, शांततेत व लोकशाही पद्धतीने पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. जोंधळे P.V. सर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले। शाळेतील सर्व शिक्षकवृंदाने निवड प्रक्रियेसाठी सहकार्य केले। निवड प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने 3 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे, पायाभूत सुविधांचा विकास करणे तसेच पालक शिक्षक समन्वय अधिक सक्षम करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। नवनिर्वाचित अध्यक्ष सौ. यशोदा बळीराम नवघरे, उपाध्यक्ष सौ. सुमया सलाम शेख तसेच संपूर्ण शालेय व्यवस्थापन समितीचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासापुरी, तालुका पाथरी, जी. परभणी।